संसार उद्ध्वस्त केले, या मुलखाचे वीरान वाळवंट केले आणि आम्ही मुकाट्याने अन्याय सहन करायचा, हे आम्हाला मंजूर नाही. या ओसाड भूमीत नंदनवन झालेच पाहिजे. पुन्हा एकदा नव्याने संसार फुलले पाहिजे. आपल्या राज्यात आपण राजे असावं. यासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी आम्हाला पुत्र हवा माते, आम्हाला पुत्र हवा, जो या गिधाडांचा काळ ठरेल. त्याला तुझं नाव दे आई, हेच मागणं आहे आई, तुझ्याकडे हेच मागणं आहे. आई शिवाई देवीला जिजाऊंनी साकडे घातले. शिवाई देवीच्या कृपेने जिजाऊंना डोहायला लागले होते घोडे स्वारीचे, तलवार बाजीचे, गडकिल्ले लढविण्याचे, गरिबांना दान धर्म करण्याचे. असले डोहाळे फक्त आणि फक्त कर्तृत्ववान आणि महान मातेलाच लागू शकतात. का लागणार नाही? कारण जिजाऊ सामान्य स्त्री नव्हत्या, त्या भोसल्यांच्या सून होत्या, जाधवांच्या कन्या होत्या. दिवसा मागून दिवस सरले, 9 मास उलटून गेले. परकीय सत्तेला धुडकावून लावण्यासाठी, गरिबांना चिरीस करण्यासाठी, सह्याद्रीच्या शिखराला डोके टेकून पडलेल्या हताश महाराष्ट्राच्या मांडीवर एक तेजस्वी सूर्य शिवनेरी किल्ल्यावर फाल्गुन वद्य शके 1552 सायंकाळी 19 फेब्रुवारी 1630 मध्ये जन्माला आला. शिवाई देवीचा नवस फळाला आला होता आणि शिवनेरी गडावर बाळ शिवबाचा पाळणा मंद मंद हेलकावे घेत होता आणि म्हणत होते सारे रैता, झुलवा पाळणं, झुलवा पाळणं. वही चालू है.
शिवाचा पाळणा शिवनेवरील झुलत होता.